हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे समास. हा व्हिडिओ स्पेशली BAMSच्या फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आहे, ज्यांची एक्झाम ह्याच मंथमध्ये आहे. तर समास म्हणजे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण पदे एकत्र येतात त्याला समास म्हणतात. त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहे अव्ययीभाव समास. ज्या समासामध्ये पूर्वपदाचा अर्थ महत्त्वाचा असतो त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. अव्ययीभाव समासामध्ये अव्यय येतात, तर त्यामध्ये कोणकोणते अव्यय येतात हे आपण बघूयात. तर त्यामध्ये येतात, पहिलं म्हणजे अधि, उप, सु, दूर, नीर, अति, इति, अनु, प्रति, यथा आणि सह. हे अव्यय ज्या ज्या विग्रहामध्ये दिसले तो समास म्हणजेच अव्ययीभाव समास होय. तर याचे आपण एक्झाम्पल बघूयात. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे उपकृष्ण. उप म्हणजे च्या जवळ, म्हणून आपण त्याचा विग्रह करत आहोत. कृष्णस्य समीपम म्हणजे कृष्णाच्या जवळ, म्हणजेच उपकृष्ण. दुसरे एक्झाम्पल बघूयात. तर निर्मक्षिकम. निर्मक्षिकम म्हणजे मक्षिकांचा अभाव. नीर म्हणजे चा अभाव, त्यामुळे आपण याचा विग्रह केला मक्षिकानां अभाव. थँक यू. If you like it, do like, share and subscribe.